स्टेशनमध्ये यावं लागलेलं आहे आणि तुम्हाला पोलिसांकडे मागणी करावी लागली। बघा, जी काही घटना 2 दिवस आधी म्हणजे परवा रात्री जी काही घडली आणि तिथे माझी मुलगी होती आणि आज मी पोलीस स्टेशनला मंत्री म्हणून नाही तर आई म्हणून मी आलेली आहे। कारण की परवा माझी मुलगी आणि तिच्यासोबतच्या मैत्रिणी जे मुक्ताईनगरला कोथळीला आपल्या मुक्ताबाईची यात्रा असते, दरवर्षी यात्रा असते आणि साहजिक आहे मुली पण यात्रेमध्ये फिरायला जात असतात। तर संध्याकाळी मी गुजरातला होती, तिचा मला फोन आला की मम्मी मला जायचं। तर तिला म्हटलं तू घरचा जो गार्ड आहे त्याला सोबत घेऊन जा आणि सोबत माझा ड्रायव्हर असेल किंवा ऑफिसमध्ये काम करणारे 2-3 मुलं मी तिच्यासोबत पाठवले। तिथे तिच्यासोबत ज्या पद्धतीने वागणूक झाली किंवा तिच्यासोबत ज्या मुली होत्या, काही 17च्या म्हणजे 18 वर्षाच्या आतल्या होत्या, कृषिका पण आता 18ची झाली, 2 दिवस आधीच झाली, तर या सगळ्या 17-18 वर्षाच्या मुली होत्या। पण तिथे कोणी भोई नावाच्या मुलाने त्या मुली म्हणजे तिथे ते पाळण्यात बसायला गेला तर यांच्या मागे मागे ते फिरू लागले। आमच्या गार्डनी त्याला म्हणजे त्याचा मोबाईल घेतला, त्यांनी सगळं शूट केलं। जेव्हा पाळण्यात बसल्यानंतर जबरदस्तीमध्ये पाळण्यामध्ये साईडच्या पाळण्यामध्ये जाऊन बसले, आमच्या लोकांना उतरून जाऊन बसले ते। परत आमच्या लोकांनी त्यांना उतरवलं, दुसऱ्या पाळण्यामध्ये पण त्यांनी तसंच केलं। ठीक आहे, मग आता बसल्यानंतर व्हिडिओ त्यांनी सगळ्यांशी म्हणजे व्हिडिओ वगैरे काढले। नंतर जो माझा गार्ड गेलेला होता त्याला थोडी शंका आली, त्याने त्याचा मोबाईल घेतला की याने नेमकं व्हिडिओ काढला की काय केलं बघायला। तर त्या गार्डसोबत पण यांनी सगळ्यांनी दादागिरी केली, त्याची कॉलर पकडली, त्याला धक्काबुक्की केली आणि जवळपास 30-40 मुलांचा माहोल तिथे जमा झाला आणि हे 2-3 लोक असल्यामुळे काही बोलू शकले नाही। त्या मुली पण तिथून घाबरून गेल्या आणि निघताना त्या मुलांनी ह्या मुलींना धक्काबुक्की केली। काल मी म्हणजे आज सकाळी मी आली, काल कृषिकाशी मी रात्री व्यवस्थित बोलली कारण ती घाबरलेली होती, मी इथे नसल्यामुळे ती मला व्यवस्थित काही सांगू शकली नाही। आज सकाळी मी तिच्याशी बोलली तर तिने मला असं सांगितलं की 24ला जे म्हणजे हे आमचं घराचं आधीपासून आहे की आम्ही एकादशीच्या दिवशी फराळ वाटप करत असतो। नेमकी मी पण त्या दिवशी नव्हती, मला पालला कार्यक्रम होता म्हणून मी सकाळी गेलेली होती। तर ती बोलली की त्या दिवशी म्हणजे मी तिला पाठवलं होतं फराळ वाटपला, तर त्याही दिवशी असाच प्रकार तिथे झाला। म्हणजे ते हेच मुलं तिथे आजूबाजूला तिचे फिरत होते आणि चुकीच्या नजरेने बघत होते, पण तिने लेट गो केलं की जाऊ दे। म्हणजे आता तिला पण एवढं नाही का आलं की काय, पण ह्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे कनेक्ट होत आहे। जर ह्या मुक्ताईनगरमध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर हे किती दुर्दैव म्हणावं।